मोहोळ तालुक्यातील पाटकुल ग्रामपंचायतीने ऐन सणासुदीत नळ कनेक्शन तोडल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे। यावेळी गावातील समस्यांचा पाढाच महिलांनी वाचला। काय समस्या आहे? काय का पाणी आलं नाही? पाणीच आलं नाही, काय पैसे भरले नाही तर म्हणून आणलं नाही, एकदम सूचना दिली नाही, निम भरला म्हणलं तर घेतलं नाही, तर काय करायचं? सगळंच भरायचं कुठलं भरायचं? सगळं 2,000 तर घ्यावं, थोडं काय असेल ते घ्यावं, भरावं, द्यावं। मग आता सणाचं कसं केलं? कपडे वगैरे काय कसं असं आडाच उपसून आणून घेतले की काय करायचं? मग काय म्हणते ग्रामपंचायत ग्रामसेवक हे? पण आपण त्याला आढळायलाच गेलं नाही, टोपण मारून जे गेलं ते पण आपण त्याला बैठायलाच गेलो नाही। तुम्ही असंच करणार, आम्ही ते गेलं काय नीट बोलणार लावला ज्यांना तिवळे मारतात। किती दिवसापासून पाणी तुमचं बंद आहे? पाणी पडून आज 12 दिवस झालं। का बरं? का कमी नाही पूर्वी म्हणते किती आहे तरी? 4,000 आहे म्हणते, 3,800 आहे म्हणते। मग त्यातून नेहमी भरतो म्हणतात, नाही मग सगळंच पाहिजे, आमची ऐकत नाही। मग पाणी कुठून आणताय आता? आडाचं आणतंय, विकत घेते पाणी, मग तरी काढता येत नाही घागर। बरोबर. घरात किती जण आहेत? 2 जणच आहे। बरं. मग हे आता सणाच्या पुढे हे असं केलं त्यानं, मग पण सण त्याला काही चांगलं तर शिक्षा यायला पाहिजे। मग हे कपडे वगैरे काहीच केलं नाही बाबा, येतच नाही आणलं पाणी, विकत नाही कुणा आम्हाला पाणी आता। ग्रामसेवक काय म्हणते? नाही गेलं आमच्या तिकडे ग्रामसेवक। मग घरपट्टी कोण भरा म्हणले? ते हे सरपंच। अजून म्हणते गल्ली भांगळा आहे आमची, कशाने भांगळा आहे गल्ली? गटार कोण काढत नाही, गटार तर आम्ही हाताने काढतो गटार सुद्धा। लय ताप आहे आम्हाला, त्यांनी कुठली आमची त्यांनी सोय केली नाही बाबा। लाईट बिल भरले मी 7,500, 3,200 आणि 3,500 इथं असं पावती दिली आहे। एवढं पैसे मी भरलं, मला पाणी नाही, मी लोकांकडून घेते, मला उचलून उठून उभा राहायला अवसान नाही। रात्री मी सोबाकुंड घेतलं, टिपतलं। का पाणी नाही? का मला पाणी धबारू झालं नाही। कशामुळं आता काय आहे भानगड, कोणाला ठावं? नळ आहे का? आहे की नळ, मग का केलं? पाणीची नाही मला। मी चालू करते, मोटर चालू करते तर गपच बसते, गुंगच नाही। पाणीच नाही तर कसं गुंगल? पाणी येणार म्हणून कोणाला बोलला हो काय? ग्रामसेवकला? होय होय होय। काय म्हणलं ग्रामसेवक? मग पाणी दिना ती किती म्हणलं होतं त्या पोराला 7 पोत्याच्या। पाणीपट्टी भरली का तुम्ही? होय 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 भरली का? होय। त्या दिवशी नळ कनेक्शन कट करायला आलते का? आलता 3,200 भरलं, पोराचं माझ्या बँकवाल्याचं ओरिसाला आलं म्हणे, एक पगार घेऊन गेली, भरायचं तर पगार घेऊन गेली। मग 3,500 इथं भरलं माझ्या युलीचं। नळ कनेक्शन कट करायला ज्या टायमाला आलते ग्रामपंचायतचे लोक, त्या टायमाला पैसे होते का तुमच्याकडे? ते दिवशी भरलं, त्याच्या आधी कमाल नाही ते। बरं. मी भरल्यापासून आधी नव्हती, भरायच्या आधी येत होती, तर मी 3,200 भरलं होतं। भरलं का? पाणी आलं का तुम्हाला? येत होतं घेतली। आज पैसे भरल्यापासून आलं? नाही 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 का? नाही नाही नाही। मग भरा म्हणलं, बुच लावतो जगा बरोबर, नको बाबा। मग आमचं बहिणीच वर्ग म्हणलं, न ग ते पैसे घेऊन मावशीला माझे पाणी सोड। 3,500 आता कुठं आणताय पाणी? मला काल गंगाजीनं शोभानं दिल्या 2 घागरी। 2 घागरी आज्यानं काढलं बरं। आणि ती मग आंघोळ केली। 2 रोज तुम्हाला जाऊन कुठं पाणी आणता येतंय का? नाही नाही चालेल। तुमच्या घरी कोण कोण राहत आहे? ती ही गंगा दत्ताची। तुमच्या घरी कोण किती कोण जण राहत? राहतात? मी एकटीच आहे। एकटीच आहे का? तुम्हाला जाऊन घागर भरून पाणी आणता येतंय का? नाही बाय, मला उठून बसाय नाही। ग्रामपंचायतचं पाणी सुटतंय का दररोज किंवा 2 दिवसाला? आल्यावर सुट्टी इकडे समजायला आलं म्हणजे येत होतं। बरं. आता किती दिवस झालं पाणी आलं नाही तुम्हाला? आज दिवस पाळीला आलतो बघा, त्याच्यावर ही रात पाळी आली, त्यांना दिवस पाळीला बी आलं पुन्हा। किती दिवस झाला आलं नाही? उद्या किती दिवस झाला? 10 रोज झालं, 15 दिवस होतंय तो पाणी नाही मला। 15 झालं पाणी नाही मला। मी ती गंगाला लावले, साडी धुते, डबा आणून देते, एक कळशी देते ती दत्ताची गंगा, तिला मी पैसे लोकांकडनं मागून घेताय? हां बरोबर. माझं नाव अतुल शंकर डोंबाळे आणि आमची समस्या अशी आहे की आमच्या वार्डातलं कुठलंही काम स्वच्छ केलेलं नाही। गटारे म्हणा, गटाराची स्वच्छता नाही, महिना 2-2 महिने, आणि कचराकुंडी सोय नाही। कचराकुंडी जरी बसवली तर ती कचरा उचलत नाहीत, आणि पाणी हे 10 दिवसाला एकदा सोडते ते, आणि एवढं करून त्यांनी पाणीपट्टी आणि खनपट्टी मागते। तर आमची एवढीच म्हणणं आहे की एवढ्याच सुविधा व्यवस्थित द्याव्या, आम्ही पाणीपट्टी खनपट्टी भरायला तयार आहे। आता आहे का पाणी चालू? सध्याला सगळं बंद केलेलं आहे, पाणी वगैरे नळ सगळं कनेक्शन बंद आहे।
मग आता पाण्याची व्यवस्था कशी केली? आम्ही गाड्यावर पाणी आणतो, सायकलीवर पाणी आणतो बाहेरून. आता या ऐन दसऱ्याच्या मुहूर्तावर त्यांनी असं त्रास द्यायला चालू केलेलं आहे. ग्रामसेवक हे काय म्हणते? ग्रामसेवक आलेलेच नाही. सरपंच साहेबाला तक्रार, सरपंच साहेब म्हणते तुम्ही झोपला होता इतके दिवस. आम्ही अनाऊन्समेंट केली, स्पीकर लावले, हे केले ते केले. तर आमचं म्हणणं एकच आहे की तुम्ही गटारी स्वच्छ ठेवा, कचरा कुंडी लोकांना कचरा टाकायला सोय करून द्या, किंवा कचरा कुंडी केली तर त्यात कचरा पडल्यानंतर तुम्ही व्यवस्थित उचला आणि पाणी वेळेवर सोडा. संपला विषय. आमचा काय तक्रारच नाही. आम्ही पाणीपट्टी भरायला तयार आहे.